हनुमान
कृपा तारे कसे भावितारो त्यांचा कृपा तारे कसे भावितारो दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा कसे भावितारो त्यांच्या कृपा कसे भावितारो त्यांच्या कृपा कसे भावितारो त्यांच्या कृपा कसे भावितारो पांडुरंगाचे रूप बोलवले दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा कसे भावितारो बाबाजी सद्गुरु त्याचे तुका कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वसंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि विस्तृत अर्थाचा असा हा अभंग आहे. अभंगावरती आणि या अभंगाची निवड आमचे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण बाबुराव महाराज चलते यांनी या अभंगाची निवड केलेली आहे. म्हणून या अभंगावर सेवा समर्पित करायची आहे. सेवा समर्पित करण्याच्या अगोदर काही थोडं प्रास्ताविक सांगणं आवश्यक आहे. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण आहे का? या वर्षी गाथा पारायण पाहिजे होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा 75वा 375वा अमृत महोत्सव, तुकाराम महाराजांचा अमृत महोत्सव चालू आहे आणि आपल्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव चालू आहे आणि यावर्षी महाकुंभमेळा असा हा त्रिवेणी संगम आहे. आणि या शुभयोगावरती आज आपण या ठिकाणी आजची कितव्या दिवसाची सेवा? आजची जागराची 6व्या दिवसाची जी 7व्या दिवसाची जी सेवा आहे ती माझ्याकडे आलेली आहे. प्रकृती एकदम डाऊन आहे, तुम्हाला कळत आहे बर का. आणि मागच्या वर्षीपासून उभा राहून कीर्तन करायचं बंद केलंय. बसून कीर्तन चालू आहे. कारण का? पाय दम धरत नाही, काय करायचं. उभा राहिलं की पाय थरथर कापतात, चक्कर येते. कीर्तन सांगत असताना पडायला नको म्हणून बसून कीर्तन चालू आहे. आणि ते पण आपल्या जिव्हाळ्याच्या ठिकाणीच जायचं बरं का, इतर ठिकाणी नाही जात. फक्त जी आपण ज्या ठिकाणी महाराजांनी जिव्हाळा घालून दिलेला आहे, आमचं भाग्य मोठं आहे महाराज. जिथं आम्ही जाऊ तिथं आमचं घर आहे. महाराजांनी आपले वडील एक घर बांधून ठेवतात, परंतु सद्गुरु हरिहर बाबांनी हे विश्वाची माझे घर तयार करून दिलं महाराज. हो, जिथं जाईल तिथं अगदी जिव्हाळ्याची माणसं आहेत बरं का. आपल्या लेकराला सुद्धा एवढं कोणी सांभाळणार नाही, एवढी जिव्हाळ्याची माणसं प्रत्येक जाईल त्या ठिकाणी माणसं तयार करून ठेवलेली आहेत. आणि अशी जिव्हाळ्याची माणसं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी कार्यक्रमाची सेवा घेतल्या जाते बरं का. आणि या ठिकाणी अत्यंत कार्यक्रमाविषयी जिव्हाळा, माझ्याविषयी जिव्हाळा असणारे आमचे बाबुराव महाराज, पांडुरंग महाराज, नारायण महाराज, त्याचप्रमाणे आमचे सीताराम महाराज बरं का. आणि त्यांचं महिला मंडळ अगदी अंतकरणापासून प्रेम महाराज. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भुजबळ यांनी हा कार्यक्रम सुरू करून दिला. सद्गुरू हरिहर बाबांनी हा कार्यक्रम सुरू करून दिला.
त्याला किती वर्ष झाली? 44 वर्ष झाली महाराज. बाबांनी, हरिहर बाबांनी सप्ताह सुरू करून देऊन 44 वर्ष झाली महाराज. असं आहे. आणि या 44 वर्षामध्ये जवळजवळ 3-4 महाराज तयार झाले. आमचं दाजी महाराज, नारायण महाराज, बाबूराव महाराज, पांडुरंग महाराज, बरं का. अजून 1 डझन तयार झाली ती, बरं का. 1 डझन कीर्तनकार, प्रवचनकार तयार झाले. या वर्षी कालव्याला नारायण महाराज पण नव्हतं, बाबूराव महाराजही नव्हतं, पण संतेत परिवाराचं कोणीतरी त्या ठिकाणी हाजरी लावली, बरं का. शांता, बाबूराव महाराजांची पुतणी शांताबाई सलते, सुंदर प्रवचन केलं महाराज कलव्यामध्ये. असं आहे. तर अशी गुणी लेकरं तयार झाली. आणि हे नुसतं कीर्तन प्रवचन सांगणारी माणसं नाही, ती कीर्तन प्रवचन करणारी माणसं आहे. सांगणं म्हणजे हितून वर आणि करणं म्हणजे प्रत्यक्षात कृतीमध्ये करणारी माणसं या ठिकाणी आहेत. असं आहे. आणि आज कालची गरज आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायण नारायण देईल, तेरे नारायण देईल, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन का सांगावी म्हणलंय? कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन करावे तैसे करून दावावे. जे कीर्तनामध्ये आपण उपदेश करतो ना, त्या पद्धतीने आपलं आचरण पाहिजे. या ठिकाणी या सलतेवाडीचं फार मोठं भाग्य. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ह्या सलतेवाडीला लाभले. पण आमचा दत्ता महाराज मृदंगाचार्य जावाई म्हणून मिळाले. ही दुधामध्ये साखर. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि असं भरभरून महाराजांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. जरी प्रकृती माझी नाजूक असेल तरी परंतु वाटलं होतं नारायणला कीर्तनाला सांगावं, परंतु एक मन असं म्हणलं, अरे जोपर्यंत चालतंय त्यावर चालू दे की. कीर्तन करत करत जर गेलं, अरे तेवढं मोठं भाग्य आहे ना. आता सध्या तुम्ही डिग्री जर लावली ना, 104 ताप आहे मला, बरं का. परंतु ना, जोपर्यंत चालताय ना तोपर्यंत चालायचं. असं आहे. ज्या दिवशी संपेल त्या दिवशी भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. ठरावे ठरावे या ठिकाणी महाराज आता पाण्याचं सोपं झालंय, पण मागच्या 5-6 वर्षापूर्वी
बायांनी खालून घागरी आणायच्या भरून, आणि इथं स्वयंपाकाला किंवा कार्यक्रमाला खालून डोक्यावर घागरी आणाव्या लागायच्या. आपल्याला मोकळं चढता येत नाही महाराज. 100 लिटरची घागर घेऊन माता मंडळी वर चढायच्या, त्याच्यावर स्वयंपाक करायचा. अशा कठीण प्रसंगामधून आज 44 वर्ष पूर्ण केली. याबद्दल या सलतेवाडी आणि परिसरातल्या सर्व भजनी मंडळ, माता मंडळी आणि सर्वांचं शतकोटी आभार. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी कीर्तनासाठी सुंदर अभंग निवडलेला आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या पुढे उभे राहिलेले आहेत. कधी उभे राहिले? ज्या टायमाला अत्यंत प्राणप्रिय अशा प्रकारचे असणारे आई वडील गेले, विश्वंभर बाबा गेले, पश्चाताप वाटला. कारण का ज्याच्यावर आपला अत्यंत जीव असतो ती व्यक्ती गेल्यानंतर पश्चाताप होतो महाराज. आणि महाराजांनी घोरोडा डोंगर, तुकाराम महाराजांची 3 डोंगर आहेत, भामचंद्र, घोरोडा आणि भंडारा, हे 3 डोंगर आहेत. त्यापैकी जो घोरोडा डोंगर आहे ना तो अत्यंत कठीण आहे. कारण का मला बाबांनी त्या ठिकाणी गाथ्याचं पारायण 4 महिने करायला लावलं. चातुर्मास गाथा पारायण 1962 सालची गोष्ट आहे. त्या टायमाला नुसती पायवाट सुद्धा नव्हती महाराज त्या ठिकाणी. आणि रात्रीच्या टायमाला 4 महिने माझा तिथं मुक्काम होता बरं का. त्या टायमाला माझे वडील होते. तर खरोखर रात्रीच्या टायमाला तो डोंगर घोरतो, आजही घोरतोय. म्हणून त्याचं नाव घोरोड आहे. आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि अनुष्ठान चालू केलं महाराज. काही नाही, फक्त श्री विठ्ठल 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 हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळ्यात. अगदी तल्लीन होऊन भजन चालू आहे महाराज. किती दिवस? 14 दिवस. निर्वाण जाणूनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. आणि भांबगिरी, भामचंद्र डोंगर का, भांबगिरी पठारी वस्ती दान केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणूनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. भगवंताचं नामचिंतन चालू केलं. 14 दिवस झाले. आणि या 14 दिवसामध्ये देव परीक्षा पाहतो बरं का. सहजासहजी कोणाला काहीही मिळत नाही. त्याच्याकरता लई घासावी लागते. हो बरं का. तालमीत गेल्यावर बैठका काढून पैलवान होत नाही बरं का. कळलं का. त्याच्याकरता अगोदर घासावी लागते. महाराज सगळ्या अंगावर तेल मुंग्या माहिती आहे का तुम्हाला? तेल मुंग्या लाल भडक सगळ्या अंगावर चालल्या महाराज. चावायला लागल्या
तर तुकाराम महाराजांनी जुमानलं नाही, मुंग्या उतरल्या. त्यानंतर विंचू सगळ्या अंगावर चढलं, तरी महाराजांनी जुमानलं नाही. त्यानंतर मोठमोठे साप नाग येऊन अंगावर चावू लागले, पण महाराजांनी जुमानलं नाही. सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक. हो, आणि शेवटी वाघ गर्जना केली, गडगड 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 त्या वाघानं, आणि जबडा पसरला. तुकाराम महाराजांनी विणा घेतलेला, चिपळ्या घेतलेल्या आहे त्याच अवस्थेमध्ये डगमगले नाहीत महाराज. मनातल्या मनात म्हणले, भगवंता हे शरीर तू दिलेलं आहे, याच काय करायचं तुझी तू बघ, तुला खायचं असलं खाऊन टाक. ती वाघ होता वय, प्रत्यक्षात पांडुरंग पंढराय दैदिप्यमान मूर्ती प्रकट झाली महाराज. तुकाराम महाराजांचे डोळे दिपले आणि कशा तरी पापण्या अशा दोन्ही हातानं अशा पापण्या फाकल्या, पाहिलं राजसा सकुमार मदनाचा पुतळा, राजसा कुमार 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 रविशाची कळा लोपरिया, रविशाची कळा लोपरिया, कस्तुरी मळवाट चंदनाची ओटे, कस्तुरी मळवाट चंदनाची ओटे, रविशाची कळा लोपरिया, रविशाची कळा लोपरिया, कस्तुरी मळवाट चंदनाची ओटे, कस्तुरी मळवाट चंदनाची ओटे. राजसा कुमार मदनाचा पुतळा. जेव्हा पुढं पाहिलं महाराज, महाराज उठले आणि कडकडून मिठी मारली. पांडुरंगाने मिठीमध्ये घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. 14 दिवसाचा उपवास. कुठं बिन पत्त्याला गेला महाराज, त्या हातामध्ये एवढी ताकद महाराज, ज्याला अमृत संजीवनी म्हणतात, ते त्या स्पर्शामध्ये आलिंगन घडे मोक्ष सायो जटा जोडे, मोक्ष सायो जटा जोडे, मोक्ष सायो जटा आले मनो घडे, मोक्ष सायो जटा जोडे, मोक्ष सायो जटा जोडे, मोक्ष सायो जटा जोडे. आलिंगनाचं फार मोठं महत्व आहे महाराज. ते प्रत्यक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नाही का प्रभू परमात्म्याचं आलिंगन आहे महाराज. तुकाराम महाराजांची दिव्य झाली माझी काया, दिव्य अशा प्रकारचं शरीर झालेलं आहे. आणि शरीर मन बुद्धी चित्त अहंकार सगळं तजेलदार झालेलं आहे महाराज. आणि महाराजांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं. आणि भगवंताने सांगितलं, तुकाराम महाराज मी प्रसन्न झालोय, तुम्हाला काय मागायचे ते मागा. महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा खरं सांगू का, आमच्या 7 पिढ्यामध्ये मागणं हा प्रश्नच नाही. काही मागणे
आम्हानुचित काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमच्या 7 पिढ्यामध्ये कुणाला काही मागायचं हे आमच्याकडं नाही. देणं माहितीये, हात पसरणं माहिती नाही. हात पसरी जिणे ढीग त्याची. हो, आम्हाला देणं माहितीये. हो, तुकाराम महाराज 10 गावचे सावकार होते बरं का. पहिली कर्ज माफी माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे महाराज. त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी पहिली कर्जमाफी. हे आताच सरकार काय करते, कर्जमाफी नुसतं बड्या बाता नुसत्या, पण करायच्या नावानं शून्य काही नाही. ज्या शेतकरी राजाच्या नावावर जगतात, जो अन्नदाता आहे, रात्रंदिवस काळ्या मातीमध्ये राबतोय, त्याला फक्त आश्वासन देतात महाराज काही नाही. परंतु माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं नाही, पण करून दाखवलं महाराज. त्या टायमाला जेवढी काही कागदपत्र होती ना, सगळी इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली महाराज, सगळी कागदपत्र. असे तुकाराम महाराज, त्यांना एकच माहिती, देणं माहिती, घेणं नाही माहिती. आणि महाराज पांडुरंगा, आमच्या 7 पिढीमध्ये फक्त एक आहे, माझी अत्यंत प्राणापेक्षा प्रिय अशा प्रकारची असणारी आई आणि वडील माझे निघून गेले. मी उदास झालो, मला वाईट वाटलं. म्हणून म्हणले माझ्या समाधानाकरता तुमची आराधना केली, दुसरं काही नाही. तरी पण म्हणले, पांडुरंगानं सांगितलं महाराज तुम्हाला काहीच नको आहे, परंतु फक्त मी आग्रह करतो म्हणून मागा, काहीतरी मागा. म्हणशी काही मागा हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा. हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा. म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुमचा आग्रह आहे म्हणून सांगतो, मी जे मागेल ते तुम्ही देणार ना? हो म्हणले, नक्की देणार. महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात दान देगा देवा, हे 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 दान देगा देवा. तुझा विश्वरण व्हावा, तुझा विश्वरण व्हावा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी.
तुकाराम महाराजांनी भगवंतानं खूप आग्रह केल्यानंतर मागितलं, पण काय मागितलं? हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंता तुम्हाला द्यायचंय ना, एवढंच द्या. काय? तुझा विसर न व्हावा. हे का मागितलं हो? पांडुरंगाने भगवंताला हे का मागितलं? तुझा विसर न व्हावा. महाराज, ज्या भाग्यवंताला भगवंताचा कधीच विसर पडत नाही, तया जेनी हाते घडोका त्रैलोक्याचा घात, बरी त्याने केली ही मात बोलू नये. एवढी ताकद असते महाराज. कशामध्ये? भगवंताच्या नामचिंतनामध्ये. हो. आणि जो भगवंताला विसरला त्याच्या बाबतीत काय होतंय? विसरली तया थोर झाली हाने, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतीला खाणी 84च्या, पचतीला खाणी 84च्या, पचतीला खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हाने, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हाने, विसरली तया थोर झाली हानी. पचतीला खाणी 84च्या, पचतीला खाणी 84च्या, पचतीला खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. समुद्रामध्ये मिठाला वाटलं, ह्या समुद्रामध्ये राहून काय उपयोग आहे? मग आपण बाजूला व्हायला पाहिजे. ह्या समुद्रामध्ये राहून आपला काहीच उपयोग नाही. आपल्याला ना सलतेवाडीला जाता येत नाही, ना सप्त्याला जाता येत नाही, ना कुठं काश्मीरला जाता येत नाही, ना गणपतीपुळ्याला जाता येत नाही, ना शंकरची गाडी करता येत नाही, गाडीतून फिरायला मिळत नाही. मग त्यानं विचार केला, आपण बाजूला व्हायचं. मीठ बाजूला झालं, खाडीत आलं. खाडीत आल्याबरोबर पोत्यामध्ये भरल्या गेलं. पोत टेम्पोमध्ये टाकलं. टेम्पोमध्ये बसल्यानंतर मिठाला वाटायला लागलं, किती मजा आहे. समुद्राला सोडल्यानंतर किती मजा आहे का ना. उगाचच आपण अडकून पडलो. मस्त पैकी काय झाडं, काय डोंगर, काय झाडी, काय डोंगर, काय शहर, काय मस्त पैकी बघायला मिळत आहे. त्या टेम्पो मधून सगळी झाडी बघत 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 ते दुकानात आलं. दुकानातून बरणीत आलं. बरणीमधून एक बाई आली. ती म्हणली, दुकानदार दादा मीठ दे, 1 रुपयाचं मीठ दे. म्हणजे रुपया दिला, मीठ घेतलं. आली घरी मिठाला घेऊन घरी आल्याबरोबर पाटा स्वच्छ धुतलेला होता. त्या पाट्यावरती मीठ ठेवलं, त्याच्यावर 2-4 मिरच्या ठेवल्या. त्या मिरचीला मीठ विचारतंय, बाई तू कोण आहेस? ती म्हणली, तुला काय करायचंय? म्हणली हिथं का आणलंय मला? का आणलंय तुला समजेल म्हणजे आता लगेच बुलडोजर येतोय म्हणजे आपल्यावर. तितक्यामध्ये त्या म्हातारीनं वरवठा आणला आणि मिठन मिरच्या लागली. कशामुळे झालं? कशामुळं? समुद्राला सोडल्यामुळे. विसरली तया थोर झाली हानी, पचतीला खाणी 84ला. भगवंताला विसरलं.
जो भगवंताला विसरत नाही. नाम घेता वाट चाली पाऊला यज्ञ पाऊला पाऊल. आपल्या पायाखाली रस्त्याने चालत असताना कळत न कळत अनेक प्रकारचे किडामुंगी चंगरतात, हत्या होते. परंतु जो नामचिंतन करतोय त्याच्या पायाखाली जर मिळालं तर ती वैकुंठाला जातोय, त्याचा उद्धार होतोय आणि ते पुण्य आपल्याला मिळतंय नामधारकाच्या. बरं का. आणि जो नामधारक नाही त्याच्या बाबतीत काय होत आहे? जयादिह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू. प्रतिपदी आत्मघातू. जेवढे किडामुंगी मरतात ते नरकाला जातात, त्याचं पाप आपल्याला मिळतं. म्हणून महाराज म्हणतात हे होऊ नये याच्याकरता म्हणून भगवंता तुझा विसर पडू नये, तुझा विसर न व्हावा. आणि भगवंता तुझा जर विसर नाही पडला तर मी काय करीन? अभंगाचा गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हे गुण गायन आवडी, 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 गुण गायन आवडी. ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, सर्व जोडी, सर्व जोडी. गुण गायीन आवडी. भगवंताचे दोन प्रकारचे गुण, निर्गुण आणि सगुण. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णन. हे जे गुण आहेत हे वर्णन करत असताना आवडीनं जर वर्णन केलं गुणांचं भगवंताच्या तर जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. श्रीमद भागवत सप्ताह अधिकारी महात्मा असेल तर त्या श्रीमद भागवत सप्ताहामध्ये कोरड्या लाकडाला महाराज पालवी फुटते, कोरड्या लाकडाला. असं आहे. कशाही प्रकारचा मृतात्मा, प्रेतात्मा, दुष्टात्मा जरी असेल श्रीमद भागवताच्या माध्यमातून त्याचा उद्धार होतो महाराज. परंतु कसं पाहिजे? आवडीनं. किती समज आहे? हे आवडीनं आहे. अशीच आवड भगवंताविषयी तर रोज पाहिजे महाराज. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही, हा नियम पाहिजे महाराज. असा जर नैवेद्य, असा जर नियम असेल, बऱ्याचशा कीर्तनातून मी सांगितलं आहे,
तुमच्या घरी भाजी भाकरी असू द्या, माझ्या विठ्ठल रुक्मिणीला, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हरिहर बाबांना तो नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य दाखवून मग तो प्रसाद भक्षण करा. त्याच्यामुळं काय होतं, अन्न खाणाऱ्यामध्ये जे दोष आहे, आपलं हे शरीर अन्नमय आहे, त्या अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवा. असं आहे, अन्नात भवन्ति भूतानि. अन्नापासून माणसाची निर्मिती आहे, परंतु हे अन्न पवित्र पाहिजे महाराज. हे अन्न कसं पाहिजे, पवित्र पाहिजे. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरि चिंतन भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. नाम घेता ग्रासो ग्राशी, तो नर जेविला उपवाशी. असं दुर्वास ऋषी द्वारकेला आले, यमुना माई गच्च भरून चाललेली होती. दुर्वास ऋषींनी निरोप पाठवला भगवान गोपाल श्रीकृष्णाला, मी आलोय, माझ्या बरोबर 60,000 ऋषी आहेत, आमची जेवणाची व्यवस्था कर. दुर्वास, त्यांचं नाव दुर्वास, त्याने लांब राहील तेवढं चांगलं. आणि निरोप मिळाला. 16,108 बायकांना ऑर्डर सोडली, आपापल्या घरचं संपूर्ण स्वयंपाक घेऊन जावा. त्यांनी हार भरलं. हार वेगळं बर का नारायण महाराज, हार वेगळं, झाप वेगळा. आलं का लक्षात? हार वेगळं, झाप वेगळा, टोपलं वेगळं, टोपली वेगळी, दुरडी वेगळी. दुरड्या शेतीची बारकी. हारा म्हणजे 6 फुटाचा, 6 फूट लांबीचा आणि 3 फूट उंचीचा. त्याच्यामध्ये गवळणीने जेवढं सामान बसा तेवढं बसवलं. आणि 16,108 बायका गेल्या तर नदीगच्च भरून चालले. माघारी आले, कृष्णाला सांगितलं, देवा म्हणले नदीगच्च भरून चालले. भगवंतांनी सांगितलं, तिला सांगा आमचा गोपाल श्रीकृष्ण 16,108 बायका भोगून ब्रह्मचारी असेल तर वाट दे. गेल्या बाया जाताना गुपचूप जाते ते. होय न, तुला किती पोरी ग? मला 4 पोरी आणि 4 पोर. तुला किती? 10 पोर आणि 10 पोरी, खडीवर पिंडी. हो, अशा किती? 16,108. आणि म्हणे बाल ब्रह्मचारी. काय करायचं म्हणले आपल्याला? चला म्हणे, सांगितलं यमुना माय, आमचा गोपाल श्रीकृष्ण 16,108 बायका भोगून जर ब्रह्मचारी असेल, यमुना माय वाटते आम्हाला. हिकडलं पाणी हिकडं, हिकडलं पाणी हिकडं, गेल्या पलीकड सगळं हार जे आहे ते दुर्वासाला दिलं. दुर्वास खाल्लं सगळं, मोकळं हार घेऊन निघाला माघारी. पुन्हा नदीगच्च भरून चाललेली. माघारी आल्या, म्हणले ऋषी महाराज नदीगच्च भरून चालली. मग म्हणले आला कसं तुम्ही? आता सांगायला लाजायला लागल्या.
कसं सांगायचं आता? म्हणून आमच्या काकीसारखी एक दटकुली होती. काकी कुठे दिसा नाही. तिनं सांगितलं आमच्या भगवान गोपाळ शिक्षणाने निरोप सांगितला 16,108 बायका भोगुंदर ब्रह्मचारी असेल तर वाट दे. मग म्हणले दिली का? हो म्हणले दिली. मग म्हणले माझा पण निरोप सांगा. 16,108 बायकांच्या डोक्यावरच सगळं अन्न खाऊन हा दुर्वास निराहार उपवासी असेल यमुनेला वाटती म्हणा. आल्या आणि सांगितलं यमुना माय दुर्वास ऋषी 16,108 बायकांच्या डोक्यावरचं अन्न खाऊन निराहार उपाशी असेल तर वाटती माहिती दिले ना वाट बघता काय. बाया म्हणायला लागल्या ती ब्रह्मचारी ही निराहारी. काय म्हणले कोण कशाच कशाला मिळ नाही म्हणले. सांगायचं तात्पर्य काय? नाम घेता ग्रासोग्रासी तो नर जेविला उपवासी असं आहे. आणि हे नाम घ्यावं लागतं. नाम नुसतं बडबड करून उपयोगाचं नाही. नाम घ्यावं लागतं बरं का. नाम घ्यायचं कसं? हा श्वास आहे ना, श्वास आतमध्ये घेत असताना आपल्या गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे तो श्वासामध्ये जप करायचा. त्याला म्हणायचं नाव घेणं. विठ्ठल विठ्ठल. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. संत संग देई सदा, सदा गुण गायन गुण गायन न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हो नलगे मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. त्याच्यापैकी एकही नको. धन नको, संपत्ती नको. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. सदा सर्व काळ फक्त सज्जनांची संगती पाहिजे महाराज. असं आहे महाराज. संगतीचं फार मोठं महत्व आहे. बघा जरा विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला असणारी बैल, बैलाला हार घालतात का नाही? पाया पडतात का नाही? कशामुळं? संगतीमुळं. एकच दगड असतो महाराज. त्या दगडानं फक्त ज्ञानेश्वर महाराजाचा आश्रय घेतला. त्या दगडावर डोकं ठेवतात का नाही? आणि त्याचाच एक भाग असतो तो पायला लावलेला असतो. सगळेजण त्याच्यावर पाय घेतात. म्हणून संगत करणे संतन की हे उनसे उपदेश, सेवा करो सद्गुरु की. विठ्ठला 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 विठ्ठला. संतांची संगती मनो मार्गगती. आकळावा श्रीपती येणे पंथे.
महाराज साधू संतांच्या सहवासामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहेत, ऐतिहासिक उदाहरण आहेत. वाल्या कोळी नारदानं मुक्त केलं महाराज, अजामेळ नारदानं मुक्त केलं. हो, संतांच्या संगतीमध्ये फार मोठा फायदा आहे. आज तुमच्या पुढे बडबड करणारा महाराज माझे सद्गुरू हरिहर बाबा, त्यांच्या संगतीमुळं आज सगळ्या देशामध्ये घर झालेली आहेत महाराज. सुरुवातीला सांगून गेलो, शाळेचं कोणत्याही पाऊल ठेवलं नाही. कोणत्याच शाळेमध्ये, कोणत्याच शाळेत मी गेलो नाही तरी ज्ञानेश्वरी वाचतोय, तरी मृदंगाचा विशारद झालोय. हो, शाळेत न जाता वयाच्या 7व्या वर्षी हरिहर बाबांनी कीर्तनाला उभं केलंय. हा परिणाम कशाचा? संत संगतीचा. विठोबार घुमाये, 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 विठोबार घुमाये.